नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर गावाला बघा, उठल्या उठल्या सकाळी अशी काही ना काही कामं सुरू असतात आणि मावशी सकाळी सगळं बाहेरचं अंगण सगळं साफ करत होती. डायरेक्ट पाईप लावून मस्त सगळं असं छान स्वच्छ धुवून काढत होते आणि मी बघितलं बाहेर येऊन, तर छान अंगण धुतलं जातंय. मावशी छान काय ना काय करते, म्हणून मी तिला शूट करत होती. तर ती मला ओरडते की कशाला मला शूटिंग करते सकाळी सकाळी. तसंच काही ना काही कामं मस्त चालू असतात आणि ही कामं करणं त्यांना वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे सकाळी अंगण झाडणे म्हणा, चुलीजवळ बसणं म्हणा, झाडांना पाणी घालणं, चुलीचं काही कामं करणं, ते ह्याच्यातनं वेगळीच मजा येते. सकाळी थोडंसं फेरफटका मारून आलं ना गावामध्ये तरी खूप भारी वाटतं. तर सगळं असं छान स्वच्छ झाल्यानंतर आजची माझी बघा देवपूजा अशी एकदम मस्त झालेली आहे. परीक्षा मागवणार का तुम्ही? 4 पण घेतली का माहित नाही. तर आम्ही आता चाललो इथे गावामध्ये जे दत्त महाराजांचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही चाललोय. इथेच थांबायचं ना? हे मामाचं घर आहे जुनं. बरेच जण म्हणतात की मामाचं घर दाखव, पण मामी सध्या नाही आहेत, त्या बाहेर जातात. त्या मामीच तर नाहीच आहेत, तर त्याच्यामुळे दाखवणं जरा मुश्किल आहे. पण बघा, असं खूप छान आहे, जुनं घर आहे. आणि जे दत्तांचं मंदिर आहे, आज गुरुवार आहे आणि आज पूर्ण गुरुवार माझा छान असा स्वामीमयच झाला पाहिजे. तर पूजा झाली आपली मस्त आणि आज आम्ही जाणार आहे ते म्हणजे जे कशेडी घाटामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की स्वामींचं खूप सुंदर असं मंदिर मठ तिथे आहे. तर तिथे आज जाणार आहे. तिथे भंडारा असतो गुरुवारचा, म्हणजे अन्नदान वगैरे असतं रेग्युलर. तर मग म्हटलं सगळ्यांनाच घेऊन जाऊ. पहिले आम्ही थोडेच जण जाणार होतो, पण नंतर म्हटलं सगळ्यांनाच घेऊन जाऊ, सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल. आणि तिथलं सुद्धा दर्शन समजा त्यांनी सांगितलं, अलाउ केलं, तर तिथलं सुद्धा दर्शन तुम्हाला घडवून देऊ. आणि चला आता इथे गावामध्ये जे मंदिर आहे, तर त्याच्यामुळेच ह्या गावाचं नाव दत्तवाडी, म्हणजे ह्या वाडीचं नाव दत्तवाडी ठेवलं आहे. रेडे खाचर ना पप्पा? याला ॲक्च्युली रेडे खाचर म्हणतात. बरेच जणांनी विचारलं की तुमचं गाव कुठलं आहे काय, तर पोलादपूरच्या इथे, पोलादपूरपासून जवळच चरई गाव आहे आणि चरई गावामध्ये हे रेडे खाचर असं म्हणजे म्हटलं जातं. दत्तवाडी रेडे खाचर असं म्हटलं जातं. तर असं छोटंसं गाव आहे आमचं छान. आणि चला आपण आता पहिले मंदिरात जाऊया. काय ते जांभळाचं झाड आपल्या डब्यामध्ये होतं कलरला, ते जांभळाचं आंब्याचं हे तिन्ही मिक्स आहेत, एकत्र आले सर्व. आणि केवढे मोठे जांभळच नाही त्याला. मस्त आले. आणि असेच आंबे उगलेत बघ, रायवळी दोन. पण ते आंबट असतील काय? काय तर मग खाल्ल्यानंतर आता ह्यावेळेला आंबेच नाही आहेत है ना, कारण पाऊस मध्येच पडला ना, त्यामुळे बराचसा मोर गेला आंब्यांचा. नाहीतर तुम्हाला आंबराई सुद्धा दाखवली असती. जाऊया आपण आंबराई मध्ये. पप्पांनी लावलेले ते किती किती कलम लावले तुम्ही? 40 कलम बघायला जाऊया आपण. हाच रस्ता खूप मस्त आहे. मी जे शॉर्ट्स रील्स बनवते ना, ते बरेचसे याच रस्त्याने बनवते. खूप भारी वाटतो हा रस्ता, एकदम मस्त. हे गावाचा परिसर आणि इथून आता जाता जाता आपण पुढच्या वरचे घर बघूया. इथे वरती मंदिर आहे. वरती मंदिर आहे. इथे फक्त खाली मामाचं एकच घर आहे आणि बाकीची जी घर आहेत ते इथे वरती आहेत सगळी. आणि या साईडने असं गेलं ना आपण, तर खाली नदी लागते. तर आम्ही आता येताना ह्या रस्त्याने चालत आलो, त्यानंतर इथून जातो आम्ही नदीकडे. आणि बघा इथे जे झेंडा लावलेला दिसतो ना, ते मंदिर आहे तिथे. आणि बघा इथे असे खूप मस्त मस्त छोटे छोटे घर आहेत. इथे टाइम किती स्लो जातो ना, मस्त. आपल्याकडे लगेच उठलं नाही की लगेच 10-11 वाजून जातात. इथे उठल्यापासून किती सारी कामं होतात आणि किती सारा वेळ असतो. तर हे जे तुम्हाला आता गाव दिसतंय ना, तर हे पहिलं गाव आहे. म्हणजे हे आधी जिथे मामा पण इथेच आधी राहायचा, तसंच माझे आजी आजोबा वगैरे सगळे इथेच राहायचे. तर ते बघा मी तुम्हाला दाखवते जाता जाता. तर ही बरीचशी आता म्हणजे जुनीच घर आहेत सगळी आणि इथे ना वेगळाच थंडावा वाटतो या घरांमध्ये. आता आपण जी सिमेंटची घरं बांधतो ना, तर त्यामध्ये तेवढा थंडावा येत नाही. पण ही जुनी घरं आहेत ना, यामध्ये कौलारू घरं आहेत ती.
तर ह्यामध्ये खूप छान थंड वाटतं. आता माझ्या उजव्या साईडला तुम्हाला जे घर दिसतंय ना, तर हे मामाचं मेन घर होतं पहिले आणि नंतर काही कारणांमुळे ते म्हणजे त्यांना तिकडे दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं आणि मग खाली त्यांनी तिथे ते घर बांधलं. आणि या घराच्या आजूबाजूलाच बघा सगळी जी जुनी म्हणजे मूळ घरं आहेत गावातली, तर ती सगळी इथे घरं आहेत आणि सगळी अशी छान कौलारू घरं आहेत. तर किती सुंदर वाटतं, त्यांच्याकडे बघितल्यानंतरच खूप समाधान वाटतं. त्यानंतर इथून हा असा थोडासा रस्ता जातो आणि मग हे मंदिर आहे. मंदिराचं बघा बाहेरचं जे प्रांगण आहे ते पण किती मोठं आहे. इथे बाजूलाच एक घर आहे, ते पण तुम्ही बघू शकता किती छान आहे. इथे मंदिरामध्ये दत्त महाराजांची अशी सुंदर सुबक अशी छान मूर्ती आहे आणि शेजारीच आपले स्वामी महाराज सुद्धा आहेत. तर मग मला मागच्या वर्षी पण जेव्हा मी आली ना मंदिरात, तर तेव्हा मला असं पहिले असं वाटत होतं की अरे घरी माझे स्वामी एकटे आहेत. पण जेव्हा मी इथे आली ना, तर मला माझ्या डोक्यातले ते सगळे विचार कुठल्या कुठे निघून गेले की असं नाहीये. स्वामी आपल्या सोबत सगळ्या ठिकाणी असतात, सगळीकडे असतात. तर म्हणून म्हटलं चला आज सकाळी सकाळी मस्त असं दर्शन घेऊन यावं, छान प्रसन्न वाटतं. आणि खरंच मंदिरामध्ये खूप छान शांतता असते. इथे काही गडबड नसते, गोंधळ नसतो. अगदी शांततेत मस्त छान असं दर्शन होतं. काही वाचन वगैरे करायचं असेल तर ते पण इथे येऊन अगदी मस्त होईल. तर मी धूप, कापूर वगैरे सगळं नेलं होतं आणि जेव्हा धुपाचा असा सुगंध असा दरवळतो ना मंदिरामध्ये, तर एक वेगळीच प्रसन्नता अशी सगळीकडे पसरते. आधीच मंदिरामध्ये जी एक शक्ती असते, जी एक ऊर्जा असते, त्याने आधीच तिथलं वातावरण खूप प्रसन्न असतं आणि त्यामध्ये जेव्हा दिवा, धूप या सगळ्या गोष्टी होतात ना, त्या आणखीन 4 पटीने वातावरण प्रसन्न होऊन जातं. तर इथे संध्याकाळी 7:30ला किंवा 7ला आरती असते. तर इतर वेळी आरतीला जास्त कोणी नसतात, कारण आता गावामध्येच खूप कमी लोक आहेत. जे जुने लोक आहेत तेच आहेत. बाकीचे जे नवीन मुलं म्हणजे नवीन जी पिढी आहे ती बहुतेकशे सगळे मुंबईला सगळे कामाधंद्यासाठी वगैरे सगळे येत जात असतात. तर त्याच्यामुळे आरतीला पण कमी लोक असतात. तर तिथले जे बाबा आहेत ओळखीचे, तर ते म्हणाले की संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आरतीला या, म्हणजे खूप छान भारी वाटेल आणखीन आरती केल्यानंतर. तर दत्त जयंती इथे खूप मोठी छान साजरी केली जाते. त्यानंतर पालखी उत्सव असतो. तर असे बरेचसे कार्यक्रम, गावाचं जे मंदिर असतं ना मुख्य, तर तिथे बरेचसे कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही पण इथूनच मंदिरापासूनच होत असते. तर असं आम्ही सगळ्यांनी, पप्पा, मी आणि आम्ही तिघही आलो होतो आणि तिघांचं असं सकाळी सकाळी असं खूप छान असं दर्शन झालं आणि मला वाटतं तुमचं सुद्धा खूप छान दर्शन झालं असेल. तर मंदिराचं प्रांगण बघा बाहेर किती मोठं आहे. तर इतर वेळी कार्यक्रम असतात गावातले वगैरे, तर तेव्हा या पटांगणामध्ये म्हणजे प्रांगणामध्ये इथे ते सगळे कार्यक्रम होतात आणि खूप मस्त वाटतं. आजूबाजूला बघा हिरवंगार सगळी झाडं झुडपं आणि जेवढी पण घरं आहेत ना, तर घरांच्या आजूबाजूला सुद्धा सुंदर अशी हिरवळ, सगळीकडे वेगवेगळी झाडं लावलेली असतात छान. आता हे शेजारचंच घर आहे. इथे बघा काकांनी त्या मस्त अशी पांढरं जे गुलाब असतं ना छोटं, त्याची झाडं लावली आणि खूप सारे गुलाब तिथे आले होते. तसंच इथे बाजूला बघा ही सगळी केळीची झाडं लावली आहेत. तर गावाला हीच एक म्हणजे मला तरी हीच गोष्ट खूप आवडते की घराच्या चारही बाजूंनी असं सुंदर असा निसर्ग नटलेला असतो आणि अंगण असं छान शेणाने सारवलेलं असतं. आणखीन मस्त वाटतं. तर आता आमची स्वारी निघाली आहे, ती म्हणजे की कशेडी घाटातल्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला. खूप खूप सुंदर भव्य दिव्य असे स्वामी महाराज तिथे विराजमान झालेले आहेत. मागच्या वर्षी सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर म्हटलं ह्या वर्षी सुद्धा आपण जाऊया आणि छान असं दर्शन घेऊया आणि तुमचं सुद्धा त्यामुळे खूप छान दर्शन होईल. तर रत्नागिरीकडे जाणारा हा रस्ता आहे. पोलादपूर पासून आम्ही निघालोय. पोलादपूर पासून अगदी 24 ते 25 मिनिटाच्या अंतरावरतीच ते मंदिर आहे. कशेडी घाटाकडे जाणारा जो रस्ता असतो ना, तिथेच मध्येच हे मंदिर लागतं.
बंगला म्हणून तिथे जे म्हणजे त्याचं जे स्थान आहे ना, बंगला म्हणून आहे. तर तिथून आपल्याला स्वामींच्या मंदिरात जायला लागतं. तर हा घाट आहे कशेडी घाटाचा, तर त्यामुळे अगदी वळणावळणाची आणि अशी घाटातला रस्ता पूर्ण आपल्याला घाटामधून जावं लागतं. पण खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. हा जुनाच रस्ता आहे, नवीन रस्ता अजून बनतोय आता हळूहळू. पण जुन्या रस्त्याची जी मजा आहे ना ती खूप वेगळी आहे, कारण दुतर्फा झाडं अशी मस्त अशी सावली देतात आणि बघायला सुद्धा डोळ्यांना असं छान वाटतं. आणि आता नवीन जितके पण रस्ते बनतायत ना, तर ही झाडं संपूर्ण तोडली जातात आणि अगदी रखरखीत रस्ता वाटतो. मला तरी असं वाटतं की हे जुने रस्तेच खूप छान आहेत. तर बघा आम्ही पोहोचलो आता स्वामी महाराजांच्या मंदिरात आणि इथे बघा स्वामी कसे विराजमान झालेले आहेत. अगदी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे स्वामी महाराजांची. मागे वटवृक्षाची प्रतिकृती केलेली आहे. त्याचा सुंदर असा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी बनवला होता. आणि बघा हे अभिषेकासाठी इथे स्वामींची अशी उभी छोटी मूर्ती आहे आणि मागे नागाचा फणा आहे, शेष नागाचा. तर इथे सुद्धा 1 वाजता आरती होते आणि बाहेर अशी छान बसण्यासाठी थोडीशी जागा आहे. मस्त म्हणजे पूर्ण मंदिर असं खूप सुंदर आहे. इथे रोजच्या रोज प्रसाद दिला जातो, म्हणजे महाप्रसाद केला जातो. त्यानंतर इथे खालीच मंदिराच्या इथे असं सुंदर असं ध्यान मंदिर त्यांनी बनवलंय की जिथे आपण ध्यान करू शकतो. तर बघा आम्ही पण त्यावेळेलाच गेलो होतो, तर छान महाप्रसादाची सोय होती. तर आम्ही महाप्रसाद सुद्धा ग्रहण केला. आणि बाहेरून स्वामी महाराजांचं जे मंदिर आहे ना ते अशा प्रकारे दिसतं. तर जेव्हा तुम्ही समजा या रस्त्याने जात असाल किंवा इथल्या जवळपास कुठे राहत असाल तर नक्की 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 स्वामी महाराजांच्या या मंदिराला नक्की भेट द्या. तर आम्ही आता जस्ट आरती घेतली लाईव्हला. पण प्रॉब्लेम असा आहे की इथे गावाकडे तुम्हाला माहिती आहे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. तर माझा आहे 5G पण तिथे नेटवर्कच येत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं व्यवस्थित दिसतही नव्हतं आणि आवाज पण व्यवस्थित येत नव्हता. तर त्याच्यामुळे थोडंसं झाला प्रॉब्लेम. पण ठीक आहे, आपल्याला आरती गुरुवारची मिस करायची नव्हती, स्किप करायची नव्हती, तर म्हणून आरती घेतली. आज खूप सुंदर दर्शन झालं आम्हाला. कशेडीला आम्ही गेलो होतो. त्या मामी आहेत, या मामी इथेच राहतात. ज्या मामाने घर बांधलं ना त्यांच्या मिसेस आहेत या. तर या इथे चरईमध्येच राहतात. पहिले आम्ही यायचो मामी तेव्हा आम्ही मामींकडेच राहायचो है ना. मस्त फाटी बिटी घेऊन मग आहे ना, मग चुलीवर जेवण. इथे बसा, इथे दरवाजा पुढे. हां 1 मिनिट बसा. पहिले आम्ही यायचो तेव्हा मामींकडेच राहायचो है ना. मजा यायची, मजा यायची. अंगणामध्ये मस्त गाणी बिणी बोलून भरपूर सगळे एकत्र यायचे ना तेव्हा. तर पवायला बिवायला. आता पण जातो पण तरी कसं आता फरक पडतो थोडा. वेगळे सगळे इकडे तिकडे जातात तर त्याच्यामुळे थोडासा फरक पडतो. पण ठीक आहे, तरी पण चांगलं आहे इथे. म्हणजे आल्यानंतर जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं आल्यानंतर. काढा आहे, आलू काढा आहे है ना. आलूचं झाड दारातच आहे. मग पावसाळ्यात कसं असतं मामी, पावसाळ्यात वातावरण लय भारी. नदीला पाणी आलं एवढं बघायला ना मस्त. रस्त्याने जातो आम्ही अशी इकडून. हा ना, जो आपला यायचा रस्ता असतो तो. यायचा रस्ता असतो तो मस्त. मंदिर ते गंगामाताचं मंदिर आहे ना, ते पण बुडतं पाण्यात. हा ना, पूर्ण इथलं वातावरण खूप छान आहे. आपण थोडा वेळ जरी झोपलो ना तरी आपल्याला फ्रेश वाटतं लगेच. नाहीतर आम्ही बॉम्बेला कसं जरासं पण कुठे बाहेर जाऊन आलो तर लगेच पाय दुखायला लागतात आणि झोप किती झोपलं तरी झोप पूर्ण होत नाही. पण इथे झोप पूर्ण होते. मग ते खूप चांगलं आहे. यांचं नशीब चांगलं आहे की इथे उलट राहतात, म्हणजे असं निसर्गाच्या सानिध्यात एवढा म्हणजे ऑक्सिजन लेवल खूप जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्याला लवकर फ्रेश वाटतं पटकन. तर मामी चाललेले आहेत. मामी बाय बाय. बाय बाय. तर सगळे गेलेत वरती मंदिरात आरतीसाठी आणि पाया पडण्यासाठी. तर आता आम्ही जेवणाची तयारी करतो, कारण एवढे सगळेजण असल्यानंतर जेवणाला पण तितकाच वेळ लागतो. तर त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मला शूट करता येत नाहीत आणि एडिटिंगला पण वेळ जातो. त्यानंतर नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम असतो. तर जेवढं माझ्याच्याने दाखवता येतं किंवा जेवढं मला शेअर करता येतं तर तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तर चला आता आम्ही जेवणाला लागतो.
नंतर त्याला कशाला माहिती पाहिजे बसायला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर अशा या भजनाने सगळं गाव दणाणून जातं आणि पूर्ण परिसर असा, म्हणजे इथे सगळं आजूबाजूला असं काहीच नाहीये, त्याच्यामुळे अगदी वरच्या वाडीत जेव्हा भजन चालू असताना आवाज खालच्या वाडीपर्यंत म्हणजे आमच्या घरापर्यंत आवाज येतो आणि सगळ्यांनाच खूप मस्त वाटतं, कारण इतर वेळी जास्त कोणीच नसतं गावामध्ये आणि जेव्हा असं सगळे येतात, छान भजन म्हणतात, गप्पा गोष्टी होतात, तेव्हा तिथल्या लोकांना सगळ्यांनाच खूप मस्त वाटतं. आणि आम्ही सुद्धा गेल्यानंतर म्हणजे भाऊ पप्पा वगैरे सगळे आम्ही गेल्यानंतर यांना नेहमी असं छान काही ना काही करण्याचा त्यांचा सगळ्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. तर त्यामुळे सगळ्यांनाच ती गोष्ट अशी छान सुखावून जाते आणि लक्षात ठेवण्यासारखी असते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.